नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर समाज कल्याण विभाग भरतीची परीक्षा आज संपत आहे आणि त्या संदर्भात तुमची प्रथम उत्तर तालिका म्हणजेच फर्स्ट रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत लागू शकते, त्यासोबतच 1.87 लाख अर्ज, कोणत्या पदासाठी किती अर्ज आले, नंतर नॉर्मलायझेशन कोणत्या पदाचं होणार आहे आणि कोणत्या पदाचं होणार नाही, या सर्व बाबींबाबत या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स येतात त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील. तर पहा मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे की अर्ज किती आलेले आहेत. तर जागा होत्या आपल्या 219 आणि यासाठी अर्ज आलेले आहेत 1,87,000. पण इतके उमेदवार प्रेझेंट होते का? तर नाही. 20 ते 30% गैरहजेरी या परीक्षेला आपल्याला लागताना दिसते. त्यामुळे 1,87,000 उमेदवारांनी जरी फॉर्म भरलेला असेल, तरी यातले 20-30% उमेदवार हे ॲब्सेंट असल्याकारणाने इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली नाही. दुसरं म्हणजे असं, की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलेला आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्या पदाची तुम्ही परीक्षा देताय, त्या ठिकाणी अर्ज किती आलेले आहेत? तर पहा, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जागा होत्या 5. यासाठी फॉर्म आलेले आहेत 11,216. फॉर्मवरून आपल्याला काय कळतं? एक, आपली कॉम्पिटिशन किती आहे ते कळतं आणि स्पर्धा किती आहे त्याचा एक अंदाज आपल्याला यामधून प्राप्त होतो. दुसरं म्हणजे गृहपाल अधीक्षक 61 जागांसाठी 40,968 अर्ज आलेले आहेत. नंतर गृहपाल अधीक्षक महिला जर पाहिलं तर 73,625 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक ज्या फक्त 39 जागा होत्या त्यासाठी 58,000 अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले. दुसरं म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक 1,317 अर्ज, निम्न श्रेणी लघुलेखक 620 अर्ज आणि लघु टंकलेखक यासाठी 1,447 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर पहा मित्रांनो, अशी आहे एकूण अर्जांची संख्या. टोटल जागा होत्या 219 आणि फॉर्म आलेले आहेत 1,87,202. आता पाहूया आपण की कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही. इथे पहा, सध्या तुमची फर्स्ट रिस्पॉन्स येईल, त्यानंतर तुमची सेकंड रिस्पॉन्स येईल आणि मग होणार आहे मेरिट लिस्टमध्ये तुमचं नॉर्मलायझेशन. अशा पद्धतीने टप्पे या परीक्षेचे असणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा, कारण की असे काही उमेदवार आहेत जे मेरिटमध्ये असतात आणि नॉर्मलायझेशनने त्यांचे मार्क्स कमी होतात, त्यामुळे ते खाली जातात. जे काही उमेदवार खाली असतात त्यांचे नॉर्मलायझेशनने मार्क्स वाढतात आणि ते मेरिटमध्ये येतात. असाही प्रकार घडताना आपल्याला दिसतो. तर इथे पहा, गृहपाल अधीक्षक महिला जर पाहिलं तर विविध शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे, त्यामुळे या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे. दुसरं, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, तर याही पदाची परीक्षा अनेक शिफ्टमध्ये झाली, त्यामुळे याही पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यानंतर पहा, पुढील जर आपण पद पाहिले, गृहपाल सर्वसाधारणसाठी देखील, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठी देखील नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की विविध शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित झाली. पण आता इथे पहा, ही पोस्ट आहे उच्च श्रेणी लघुलेखक, त्यानंतर लघु टंकलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदांची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये पार पडलेली आहे. त्यामुळे या तीनही पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. कारण की ज्या पदांचा पेपर हा एकाच शिफ्टमध्ये एकाच वेळी घेतला जातो, त्या पदांचं नॉर्मलायझेशन होत नाही आणि ज्या पदाची परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये किंवा वेगवेगळ्या दिवशी आयोजित केल्या जाते, त्या पदांचं नॉर्मलायझेशन होताना आपल्याला दिसते. तर हे 3 पदं वगळता इतर सर्व पदांचं नॉर्मलायझेशन होणार आहे. फक्त या 3 पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. त्याचं कारण आहे की या पदांचा पेपर हा एकाच शिफ्टमध्ये पार पडला. आणखी दोघांमधला फरक असा आहे की हे जे पद आहेत यांना 0.3 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. किती? 0.30 मार्कांची निगेटिव्ह मार्किंग आहे. पण इतर जी सर्व पदे आहेत, हे 3 पदे सोडून त्यांना 0.50 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. तर परीक्षेमध्ये हा जो आहे बदल आपल्याला करताना दिसले. सुरुवातीला जाहिरातीमध्ये काहीही मेन्शन केलेलं नव्हतं. जाहिरातीमध्ये तुमच्या निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नसणार आहे याबद्दल काही माहिती त्यांनी दिलेली नव्हती आणि जेव्हा केव्हा तुमचं हॉल तिकीट प्रसिद्ध होतं, त्यावेळेस ही माहिती दिली जाते. आता काही जण म्हणतात की ही चांगली गोष्ट आहे, कारण की यामुळे जे काही ओरिजिनल अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा होतो. पण पहा मित्रांनो, ऐन वेळेवर बदल करणे हे योग्य नाही. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असो 0.5 ची नाही, तर एकाच 2ची जरी निगेटिव्ह मार्किंग असली तरी काही हरकत नाही. पेपर पॅटर्न कितीही कठीण असला, सिलेबस कितीही कठीण असला, मॅथ विचारलं गेलं, पण हे सर्व गोष्टी तुमच्या जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होते, त्यावेळी त्यात मेन्शन असणं गरजेचं असतं. जेणेकरून जे काही प्रॉपर तयारी करणारे विद्यार्थी आहेत किंवा जाहिरात पाहून सराव करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा हा सराव योग्य दिशेने होतो. अन्यथा ते सराव किंवा ते अभ्यास करतात वेगळाच आणि ऐनवेळी परीक्षेत जर असा बदल झाला, तर त्याचा फटका त्यांना बसतो. ते त्यासाठी तयार
नसतात. तर पहा इथे आपण नॉर्मलायझेशन कोणकोणत्या पदांचं होणार आहे तेही देखील पाहिलं. फॉर्म किती आले तेही पाहिलं. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे असा, की तुमच्या ॲन्सर कीचं काय? ॲन्सर कीचं काय म्हणजे ॲन्सर की कधीपर्यंत लागू शकते? तर पहा पेपरचा लास्ट डेट तुमची आहे 19. इथे पहा तुम्ही पाहू शकता. 19 तारखेला तुमची परीक्षा संपणार आहे. 19 तारखेला परीक्षा संपणार आहे. 19 तारीख हा परीक्षेचा शेवटचा दिवस आहे. तर टी-सी-एसच्या जर आपण मागील परीक्षांचं ॲनालिसिस केलं, कोणत्या? तलाठीपासून जर आपण ॲनालिसिस केलं, तलाठी भरती असो, फॉरेस्ट भरती असो किंवा आरोग्य विभागाची भरती असो किंवा नगर परिषदेची भरती असो आणि आता सध्या नुकतंच झालेली बी-एम-सीची भरती असो. तर अशा टी-सी-एसच्या अनेक परीक्षांचं जर ॲनालिसिस केलं, तर तलाठी भरतीमध्ये टी-सी-एसने फर्स्ट ॲन्सर की लावली होती. ती म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये. नंतर फॉरेस्ट जर आपण पाहिलं, तर तिथे देखील 30 दिवसांचा कालावधी टी-सी-एस मार्फत घेण्यात आलेला होता. कोणता कालावधी म्हणतोय? ही जी लास्ट डेट आहे एक्झामची, याच्यानंतर 19 तारखेपासून पुढे 30 दिवस अशा पद्धतीने तलाठीला टाईम घेतला होता. त्यानंतर फॉरेस्ट विभागाला सुद्धा वेळ घेतला होता. आरोग्य विभागाचा जो फर्स्ट ॲन्सर की आहे, ती 21 दिवसांमध्येच या ठिकाणी टी-सी-एसने जाहीर केली होती. आणि त्यानंतर नगर परिषद देखील आपण पाहिलं, तर तीही आपल्याला 17 दिवसांमध्ये लागलेली दिसते. नंतर बी-एम-सी जर पाहिलं, तर बी-एम-सीचा निकाल हा 10च दिवसांमध्ये किंवा ॲन्सर की 10च दिवसांमध्ये या ठिकाणी टी-सी-एसकडून प्रसिद्ध करण्यात आली. तर ही जी काही तुमची समाज कल्याण विभागाची परीक्षा झालेली आहे, तिची डेट आहे 19 शेवटची. इथून तुम्ही 10 दिवस जरी धरले, तरी देखील तुमची जी ॲन्सर की आहे, ती 29 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर मे बी 7 दिवसांमध्येच टी-सी-एस ॲन्सर की प्रसिद्ध करू शकते. कारण की ॲन्सर की ऑलरेडी तयार आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करण्याची सध्या तरी गरज नाही आहे. पण जेव्हा केव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आहात, फर्स्ट ॲन्सर की लागेल, नंतर तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल, तर तेव्हा ॲन्सर कीसाठी 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. पण सध्या 7 दिवसांमध्येच टी-सी-एस तुमची ॲन्सर की जाहीर करू शकते. म्हणून आपण जास्तीत जास्त इथे 10 दिवसांचा कालावधी पकडलेला आहे. 19 तारखेपासून तर 29 म्हणजे हाच मार्च महिन्याच्या आतच तुमची ॲन्सर की लागण्याची दाट शक्यता आहे. तर हा फक्त एक अंदाज आहे. यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. यापेक्षा कमीही वेळांमध्ये टी-सी-एस ॲन्सर की जाहीर करू शकते. पण मार्च महिन्यामध्येच आपल्याला या परीक्षेची ॲन्सर की दिसणार आहे. तर तुमचा पेपर कसा गेला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलेला होता तेही तुम्ही सांगू शकता आणि तुमची कॅटेगरी वगैरे किती आहे तेही तुम्ही मेन्शन करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील, डाउट्स असतील आणि काही सजेशन असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता.